वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार त्या भाऊनीच काहीतरी केलंय. उगीच काहीतरी बोलू नकोस. बरोबर तेच बोलतीये मी ना दृष्ट काढते त्याची म्हणजे ताप उतरेल. आणि तुमच्या शेवटच्या इच्छेसाठी मी शार्दूलच्या विरोधात उभी आहे. त्यासाठी तुमचे आशीर्वाद हवेत बाबा. एकदा मला त्याला भेटू द्या, तेवढा अंगारा देऊ द्या, मग मी जाईल बघा. ते शक्य नाही. रोज एवढंच प्रेम करणार असाल तर रोज मारही खायला तयार आहे मी. आपल्यामुळे त्यांच्यावर ते घर विकायची पाळी आली आहे. त्यामुळे त्यांना ते घर पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारी आपलीच आहे. या प्रधान वकिलांना पण आत्ताच हार्ट अटॅक यायला हवा. सगळ्या केसची तयारी त्यांनी केली आणि आता आयत्या वेळेला दुसऱ्या वकिलाला पाठवत आहे. तो कसा आहे देवाला माहिती. तर प्रधान वकिलांनी स्वतः त्यांना पाठवलंय म्हटल्यावर ते चांगलेच असतील. आणि पण तो काय करणार आहे कुणाला माहिती. शार्दूल मला तर सगळं कठीण वाटतं. काय नाव काय म्हणाल असं? गायकवाड. ॲडव्होकेट S.N. गायकवाड. मी शार्दूल माने ओळखतो. प्रधान साहेबांच्या ऑफिसमध्ये आला होता ॲप्लिकेशन करण्यासाठी, तेव्हा पाहिलं होतं. या मिस प्रियांका ना? हो. काही काळजी करू नका. मी प्रधान साहेबांकडून केसच्या सगळ्या डिटेल्स घेतल्यात. मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करीन. डोंट वरी. या. हॅलो सर. हॅलो. ओळखलं? अरे म्हणजे काय शार्दूल, अरे हा त्या पांढऱ्यांची काय गप्पा मारतोय? जो ओळखीचे असतील त्याच्या. प्रधान साहेबांच्या ऐवजी मी ही केस लढवतो. अच्छा का? मला वाटतं आपण आता केस हरणार आहोत. ही सगळी परिस्थिती कठीणच वाटते शार्दूल. कालच त्यांना सिव्हिअर अटॅक आला. ही इज इन ICU. हो बरोबर. एनिवे एकदाची आपली कोर्टाच्या रिंगणात समोरासमोर गाठ पडली तर. फायनली. ऑल द बेस्ट सर. हो सेम टू यू. चला. संयोगिता जरा बघ कोण आलंय ते. संयोगिता. हा हा नमस्कार. काय हवंय? वकील साहेब नाहीये. नाही नाही माझ्या फोनवर बोलणं झाले त्यांच्याशी. तेव्हा मला कळलं का शार्दूला ताप आलाय म्हणून मी त्याला इकडे बघायला म्हणून आलो. नाही. संयोगिता कोण आलाय? हा नमस्कार काका. तुम्ही तुम्ही कशाला आला तिथे? तुम्हाला 1000 वेळा सांगितलं नाही येऊ नका म्हणून. पोलिसांना कळलं तर काय होईल माहितीये तुम्हाला? माहिती हो मला. मला तुरुंगात जायला लागेल सगळं माहिती मला. ते त्याचं नाही काय आहे बघा. मी तुम्हाला त्रास द्यायला मी इकडे आलेलो नाही. माझ्या पोराला मला एकदा भेटायचं आणि मला जायचं बस. पोरगा मला बघू दे मला एकदा. तो तुझा मुलगा नाहीये. बघा कशी ओरडायला लागले आहे. असं ओरडलं म्हणून काय सत्य लपत नाही. असं किती बोंबलून सांगितलं म्हणून रक्ताचं नातं तुटत नाही लगेच. नाही ठीक आहे ना. तुम्ही कोर्टात त्याला तुम्ही इकडचं तिकडं करून खोटं सिद्ध कराल. तुमचा पोरगा म्हणून सिद्ध कराल. पण म्हणून तो माझा पोरगा आहे हे खोटं होत नाही ना. तुम्ही त्याला दत्तक घेतला म्हणून त्याच्या अंगात आज माझं रक्त धावतंय ते तो खोटं नाही. हा अरे कोंबडं किती झाकून ठेवलं म्हणून ते काय आरवायचं थांबत नाही. सत्य शेवटी सत्य राहणार. ते काय बदलणार नाही एवढं मला माहिती. काय तुला एकदा सांगून कळत नाही का रे? हे बघ तो तुझा मुलगा नाहीये. तो माझा मुलगा आहे. माझा मुलगा आहे शार्दूल. तुम्ही इथून चालते वा नाही तर जीव घेईन मी तुमचा. मी जीव घेईन मी तुमचा. जेव्हापासून आपल्या आयुष्यात आलाय सगळं कठीण केलंय.
नाही हो ते पोरग माझं आहे. माझ्या मुलाला तुमचीच नजर लागली म्हणून सापडलाय त्याला. तू निघून जा इथून, नाही तर मी जीव घेईन तुझा. अहो मी बाबा मी मारून टाकेन तुला. बाबा सोडा मला. बाबा सोडा मला. मी मारून टाकेन तुला, मी सांगते. तू निघून जा इथून. निघून जा इथून. मी जातो मी नाही थांबत. काका सांगा ना हिला. बाबा सोडा मला. बाबा सोडा मला. मी मारून टाकेन तुला, मी सांगते. मी जातोय म्हणे ना. मी जातो. होय जातो. निघून जा इथून. ॲडव्होकेट गायकवाड, प्लीज प्रोसीड. मालॉर्ड, नेहा माने विरुद्ध शार्दूल माने या खटल्यात ॲडव्होकेट प्रधानांऐवजी मी ॲडव्होकेट SN गायकवाड शार्दूल माने यांच्या वतीनं ही केस लढणार आहे. ॲडव्होकेट प्रधानांची प्रकृती ठीक नसल्यामुळे हा बदल करावा लागला आहे. कोर्टानं या बदलाला संमती दिली त्याबद्दल मी कोर्टाचे आभार मानतो. मिलॉर्ड, माझे अशील शार्दूल माने यांचे वडील धनाजीराव माने यांनी मृत्यूपूर्वी एक व्हील तयार केलं होतं आणि या व्हीलमध्ये त्यांनी आपली सगळी इस्टेट त्यांची सून नेहा माने यांच्या नावे केली आहे. अर्थात हे व्हील खरं आहे की खोटं हा एक वेगळ्या वादाचा मुद्दा आहे. पण जरी हे खरं आहे असं मानलं तरी पण धनाजीराव मानेने हे व्हील जेव्हा तयार केलं तेव्हा माझे अशील शार्दूल माने हे अपघातामुळे फिजिकली डिफॉर्मिटी होते. त्यांची स्मृती गेली होती. ते त्यांच्या सेन्सेसमध्ये नव्हते. त्याच वेळेस त्यांचे केअरटेकर म्हणून नेहा माने अर्थात पूर्वाश्रमीच्या नेहा मोहिते यांचं आणि शार्दूल मानेंचं लग्न लावण्यात आलं आणि त्यानंतर हे व्हील बनवण्यात आलं. पण आता परिस्थिती वेगळी आहे जस्ट साहेब. आता माझे अशील शार्दूल माने हे पूर्णपणे बरे झालेले आहेत. मेडिकली ते फिट आहेत. हे सिद्ध करणारे रिपोर्ट माझ्याकडे आहेत आणि ते लवकरच मी कोर्टाला सादर करेन. दुर्दैवानं ते जेव्हा बरे झाले त्याच दरम्यान धनाजीराव मानेंचा मृत्यू झाला. ते जरा जिवंत असते तर या व्हीलचं स्वरूप वेगळं असतं. कारण वारसा हक्क पद्धतीनुसार ही संपत्ती शार्दूल मानेंनाच मिळाली असती आणि ती आताही मिळायलाच हवी आहे. कारण ते धनाजीराव मानेंचे एकमेव वारसदार आहेत. तेव्हा मी कोर्टाला नम्र विनंती करतो की धनाजीराव मानेनं आधी केलेलं व्हील कॅन्सल करून त्यांची सगळी संपत्ती त्यांचे पुत्र शार्दूल मानेंना द्यावी. कारण तो त्यांचा हक्क आहे. दॅट्स ऑल मी लॉर्ड. हे बघा, मी कुठल्याही प्रकारचा फ्रॉड केलेला नाही. कुणालाही मी धोका दिलेला नाही. त्या लोकांशी मी जे काही डील केलं त्याची ॲग्रीमेंट्स आहेत माझ्याकडे. हो, तुम्ही तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा भोसले साहेब, हे प्रकरण फारच मोठं झालंय. पेपरात पण आलंय. तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. म्हणून तर मी तुम्हाला बोलवलं ना साहेब. तुम्ही त्या आमदारांची समजूत काढू शकता म्हणून. मी काय बोलणार त्यांना? हे बघा, हे प्रकरण फारच चिघळलंय. लोकांचे पैसे तुम्हाला परत करावेच लागतील, नाहीतर काही खरं नाही बघा. पण तुम्ही काहीतरी तर करा साहेब. सॉरी भोसले साहेब, या बाबतीत मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही. सगळे साले हरामखोर आहेत.
हरामखोर आहेत. इलेक्शनच्या वेळेला यांना लाखो रुपयांची मदत केली मी आणि आता आता फिरले सगळे. युअर ऑनर, हा खटला जरी केवळ एक सिव्हिल मॅटर असलं तरी माझ्यासाठी तो जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण ह्या खटल्यामुळेच माझ्यावरती एक जीव घेणा हल्ला झालेला आहे आणि ह्या ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ॲडव्होकेट पांढरेंवर झालेल्या हल्ल्याचा या खटल्याशी काहीही संबंध नाहीये आणि पोलिसात तशी तक्रारही नाहीये. याचा वेगळा तपास सुरू आहे. त्यामुळे या खटल्यात हा मुद्दा ग्राह्य धरला जाऊ नये असं मला वाटतं. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू माय लॉर्ड. युअर ऑनर, धनाजीराव माने ही नागपूरमधली एक प्रतिष्ठित व्यक्ती. राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर होता आणि या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांना मान होता आणि आजही आहे. धनाजीराव माने यांनी स्वकष्टाने माने ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची स्थापना केली, ती वाढवली आणि त्या बळावरच त्यांनी सर्व इस्टेट मिळवली. ह्यात त्या इस्टेटीचे डिटेल्स आहेत. युअर ऑनर, शार्दूल माने हा धनाजीराव माने यांचा एकुलता एक वारस. असं असलं तरी काही वर्षांपूर्वी तो अचानक गायब झाला आणि त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे तो ह्या जगातच नसावा असा गैरसमज निर्माण झाला. परंतु सुमारे वर्षभरापूर्वी तो पुन्हा सापडला. तेव्हा त्याची स्मृती गेलेली होती आणि त्याच्या मेंदूवरती परिणाम झालेला होता आणि अशा अवस्थेमध्ये त्याला घरापर्यंत आणून सोडणारी होती ती म्हणजे नेहा माने किंवा पूर्वाश्रमीची नेहा मोहिते. एवढंच नाही तर तो बरा व्हावा म्हणून तिने त्याची शुश्रूषा केली, ट्रीटमेंट केली आणि त्याला बरं करण्याचा प्रयत्न केला. त्याच काळामध्ये त्या दोघांचं लग्नही झालं. काही महिन्यांपूर्वी धनाजीराव माने यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ह्या मृत्यूपूर्वी त्यांनी आपलं बिल केलं होतं जे त्यांनी माझ्याकडूनच करून घेतलेलं होतं. त्या बिलनुसार ह्या सर्व इस्टेटीची मालकी ही नेहा माने यांच्याकडे असावी असं त्यात म्हटलं गेलेलं होतं. युअर ऑनर, धनाजीराव माने यांनी हे बिल कुणाच्याही दबावाखाली केलेलं नव्हतं. पूर्णपणे शुद्धीत असताना केलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या बिलमधील शेवटच्या इच्छेला मान देऊन ह्या सर्व इस्टेटीची मालकी नेहा माने यांच्याकडेच असावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. सुभेदार साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं काम अगदी चोख केलं बघा. पण थोडंसं आमच्याकडे लक्ष असू द्या म्हणजे झालं काय. हो, लक्ष काय घेऊन बसलाय तुम्ही. माझं एवढं मोठं काम केलं आमदार साहेब. मी तुम्हाला शब्द देतो, माझ्या नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 2 फ्लॅट्स मी दिले म्हणून. धन्यवाद धन्यवाद. नाही म्हणजे तसा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता की तुम्ही दिलेला शब्द पाळता म्हणून. धन्यवाद. पाळणारच आमदार साहेब. मला सांगा, आपली ओळख ही आत्ताची थोडीच आहे. माझे काका जेव्हा पुण्याला होते तेव्हा तुमचे बाबा त्यांचे मित्र होते. तेव्हापासूनची आपली ओळख. आणि ओळख कसली होती, खरं तर मैत्रीच म्हणायची. खरं सांगतो आमदार साहेब, माझा व्यक्तिशः असा अनुभव आहे की शेवटी मित्रच मित्राच्या कामी येतो. हे अगदी 100% खरं बोललात बघा तुम्ही. अहो, तुमच्या मैत्री खातर तर हे काम केलं मी. नाही तर एवढी मोठी रिस्क कोण उचलणार. हां, पण मला कळलं नाही सुभेदार साहेब, तुम्ही त्या हर्षवर्धन भोसलेच्या एवढे विरोधात का? म्हणजे त्याने काय तुमचं बिघडवलं वगैरे की काय? नाही, बिघडवलं वगैरे असं काय नाही आहे. पण कसं आहे आमदार साहेब, आमच्या बिझनेसमध्ये जर मोठं व्हायचं असेल ना
तर समोरच्याला दाबूनच स्वतःला मोठं करावं लागतं. म्हणजे आमच्या राजकारणासारखंच म्हणा की. अहो आम्ही सुद्धा हेच करतो. बरं काय सुभेदार साहेब, तुम्हाला आमच्या राजकारणामध्ये ना भरपूर संधी आहे. या की राजकारण. म्हणजे ऑफर दिल्याबद्दल धन्यवाद, पण हे आमचं कन्स्ट्रक्शनचं कामच चांगलं आहे. एनिवे, तुम्ही मला जी मदत केली त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. अहो त्यात धन्यवाद कसं नाही, मित्र म्हणून माझंही काही कर्तव्य आहे की नाही. हां, आणि हो, पुढे जर का माझी पुन्हा गरज लागली तर तुम्ही निसंकोच मला सांगायचं. निश्चित. थँक्यू. मला वाटतं ॲडव्होकेट पांढरेंनी आता जे काही सांगितलं त्यावरून हे सिद्ध होतंय की केवळ शार्दूल माने यांची काळजी आणि शुश्रूषा केली म्हणून धनाजी माने यांनी आपली सगळी इस्टेट नेहा माने यांच्या नावे केली. पण मी मांडलेला मुद्दा अद्यापही तसाच आहे. शार्दूल माने हे त्यावेळेस पूर्णपणे बरे असते तर आज जे विल आहे ते तसंच असतं का? ते आपल्या सेन्सेसमध्ये नव्हते आणि केवळ याच एकमेव कारणामुळे धनाजीराव मानेने आपली सगळी इस्टेट आपली सून नेहा माने यांच्या नावे केली. खरं तर वारसा हक्क पद्धतीनुसार वडिलांची सगळी इस्टेट मुलाच्या नावे व्हायला हवी आहे. मी माझे अशील शार्दूल माने यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावण्याची परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. शार्दूल माने, मला सांगा, नेहा माने तुमची पत्नी आहे? हो. म्हणजे ज्यावेळी आमचं लग्न झालं त्यावेळेला मी माझी शुद्ध हरवून बसलो होतो. त्यामुळे मला तेव्हाचं आत्ता काही आठवत नाही. म्हणजे आता सगळं आठवतं? हो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात? हो. डॉक्टरांनी तुम्हाला क्लीन चिट दिली? हो. म्हणजे आता तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वतः उचलू शकता? हो. मला वाटतं यावरून हे सिद्ध होतंय की माझे अशील शार्दूल माने हे आता पूर्णपणे बरे झालेले आहेत. त्यांना कुठल्याही केअरटेकरची गरज नाहीये. ते स्वतःची जबाबदारी स्वतः सांभाळू शकतात. त्यामुळे त्यांच्या वडिलांची इस्टेट त्यांनाच मिळावी अशी मी कोर्टाला नम्र विनंती करतो. आणि हे शार्दूल मानेंचे मेडिकल रिपोर्ट्स मी कोर्टापुढे सादर करतोय. युअर विटनेस प्लीज. मी तुला म्हणालो होतो ना सचिन, अरे चांगुलपणा दाखवावा असा तो माणूस नाहीये. असं त्यांनी पुन्हा इथे येऊन तमाशा केला. पण त्यांनी तुम्हा दोघांना काही... अरे नाही रे, उलट तोच जीव मुठीत घेऊन पळून गेला. संयोगिता सुरी घेऊन त्याला मारायला निघाली होती. काय संयोगिता? अरे मग काय करणार बिचारी ती. माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं ना की मग तो काहीही करायला तयार होतो. अरे त्या मांजरीचंच बघ ना, तिच्या पिलाला आपण हात लावला गेलो तो वस्कन आपल्या अंगावर येते ती. अरे आईचं म्हण आहे, जोवर तिला सहन होत होतो तोवर तिने केलं. पण जर कोणी तिच्या मुलावरती हक्क गाजवायला लागला तर ती काय सहन करणार. मी होतो म्हणून ठीक, नाही त्या भाऊची काही खैर नव्हती. सचिन हे काय बरोबर नाही रे. तूच म्हणाला होतास ना की तो माणूस आपल्या घराच्या आसपास दिसला तर पोलीस त्याला अटक करतील म्हणून. हो, कोर्टाचा आदेश आहे तसा.
नाही पण हे आता पुन्हा असं होणार नाही. मी पोलिसांनाच कळवतो. हां नमस्कार, मी ॲडव्होकेट सचिन म्हात्रे बोलतोय. नाही बघा, ते आपण नंतर बोलू, माझं ऐका आधी. मला एक तक्रार करायची आहे. त्या भाऊ जामगडेने पुन्हा आमच्या घरी येऊन मला त्रास दिला. हो, तो आमच्या घरी आला होता संध्याकाळी. हो, नाही कुणाला काही केलं नाही, पण तमाशा मात्र केला इथे. ठीक आहे, तो माणूस सापडला की लगेच मला कळवा. हो, थँक्यू.